आज नवरात्रींचा दुसरा दिवस म्हणजेच अश्विन शुद्ध द्वितीया. द्वितीयेला पार्वतीचा अवतार म्हणजे ब्रह्मचारिणीची पूजा केली जाते. ब्रह्मचारिणीची पूजा मुक्ती किंवा मोक्ष आणि शांती तसेच समृद्धीसाठी केली जाते. महाराष्ट्र पर्यटन विकास मंडळातर्फे नवरात्र उत्सवादरम्यान मुंबईतल्या ज्या 5 मंदिराचे दर्शन घडविले जाते त्यातील एक मंदिर म्हणजे शीतळा देवी मंदिर. माहीमचे शीतळा देवी मंदिर हे मुंबईतील देवीच्या प्रसिद्ध मंदिरापैकी एक आहे. मौखिक परंपरेनुसार पोर्तुगीज काळात जरी या देवतांची स्थापना इथे झाली असली तरी या परिसरात असलेल्या मूर्तींचे भग्नावशेष 11 ते 13व्या शतकातले आहेत. महिकावतीच्या बखरीमध्ये शीतला देवीच्या मंदिरांचा उल्लेख आहे. काळ्या पाषाणाची ही मूर्ती स्वयंभू आहे. देवीसाठी सोन्याचा मुखवटा देखील आहे. देवी या असाध्य रोगातून मुक्त होऊन आरोग्य लाभावे आणि अंगातील अनारोग्यकारक दाह शांत व्हावा म्हणून शीतला देवीला साकडे घातले जाते. आज देवी हा रोग नाहीसा झाला तरी आरोग्यासाठी या देवीच्या दर्शनासाठी मुलाबाळांसह भाविक येतात. मंदिरा शेजारी एक जुनी विहीर आहे. कोळी बांधवांच्या घरी लग्न कार्यांना शुभ शकून म्हणून या विहिरीतील पाणी नेतात. कंद पुराणानुसार शीतला देवीची उत्पत्ती ही ब्रह्मापासून झाली. शीतला देवी ही शक्तीचा अवतार असून महादेवांची अर्धांगिनी आहे. शीतला देवीच्या कलशामध्ये शीतल रोगनाशक असे द्रव्य असल्यामुळे तिला शीतला असे नाव पडले असावे. मंदिराच्या आवारात मारुती, गणपती, शांतादुर्गा, महादेव तसेच विठ्ठल रखुमाईचे देखील मंदिर आहे. नमस्कार. नवरात्रींच्या 9 दिवसांपैकी आज दिवस आहे दुसरा आणि रंग आहे हिरवा. माहीमच्या सुप्रसिद्ध अशा शीतळा देवी मंदिरात आपण आलो आहोत. सुमारे 17व्या शतकातलं हे मंदिर आहे असं मानलं जातं. इकडच्या कोळी बांधवांचं हे कुलदैवत आहे. तशीच इकडची माहीमची ही ग्रामदेवता म्हणूनही ओळखली जाते. सुमारे 125 वर्षापूर्वी या मंदिराचा पुनर्विकास झाला आणि याच्या या दिवशी माझ्यासोबत आहे कांचन पाटील. एक सून, एक सासू, एक आई, एक पत्नी अशा वेगवेगळ्या भूमिकांसोबतच ती एक सामाजिक कार्यकर्ती देखील आहे. ती एक उत्कृष्ट फॅशन डिझायनर आहे. तिच्याबद्दल आता तीच सांगेल. नमस्कार. माझ्या दायित्व संस्थेमार्फत मी महिलांचं सक्षमीकरण करते. त्यांना आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी मदत करते. वेगवेगळ्या त्यांच्या अडचणी त्या दूर करण्याचा प्रयत्न करते. आणि ही आहे माझी ताई. नवरात्रीच्या निमित्ताने तुम्ही देखील नवसाला पावणाऱ्या, अनारोग्य नष्ट करून सर्व इच्छा पूर्ण करणाऱ्या अशा या जागृत देवस्थानाला नक्की भेट द्या.